लग्नाच्या एक दिवस आधी तृप्तीच्या होणाऱ्या नवऱ्याने वीरने तिला अचानक हॉटेलच्या खोलीत बोलावलं. फोनवर त्याचा आवाज घाबरलेला वाटत होता. तृप्ती, एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कृपया लगेच इथे ये. तृप्ती काहीही विचार न करता हॉटेलमध्ये पोहोचली. ती खोलीत शिरताच वीरने दरवाजा बंद करून आतून कडी लावली. हे पाहून तृप्ती चकित झाली. तिच्या डोळ्यात प्रश्न उमटले. ती आश्चर्याने वीरकडे पाहत म्हणाली, वीर, हे काय करत आहेस? तुम्ही मला इथे का बोलावलं आहे? हे ऐकताच तृप्तीचा आवाज थरथरायला लागला. ते पाहून वीर मोठ्याने हसला आणि म्हणाला, खूप गर्व आहे ना तुला स्वतःवर? स्वतःला फार मोठी व्यक्ती समजतेस ना? पण आज मी तुझ्या सर्व गर्वाचा चुराडा करणार आहे. कारण अहंकार आणि गर्व पुरुषांना शोभतो, स्त्रियांना नाही. जर एखादी स्त्री पुरुषाच्या बरोबरीने उभं राहण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या स्त्रीला वश करणं तिच्या पुरुषाचं काम असतं. हे बोलून वीर अचानक तृप्तीकडे झेपावला आणि तिला जोरात धक्का देऊन बेडवर पाडलं. वीरची ही कृती पाहून तृप्ती सुन्न झाली. तिला कल्पनाही नव्हती की वीर तिच्यासोबत असं काही करू शकेल. तृप्ती संतापाने म्हणाली, वीर, मी तुझी होणारी बायको आहे आणि उद्या तुला हे सारे अधिकार मिळणारच आहेत. मग आज लग्नाच्या आधी माझ्यासोबत असा खेळ का करत आहेस? इतकं बोलून तृप्तीने वीरला जोरात दूर ढकललं. तृप्तीच्या या वागण्याने वीर संतापला आणि त्याने तिचे हात पकडून तिला जबरदस्तीने आपल्याजवळ ओढलं. तृप्ती एका नाजूक पक्षासारखी त्याच्या मजबूत पकडीत तडफडू लागली. तेव्हा वीर म्हणाला, तृप्ती, शेवटी तू माझीच होणार आहेस. मग मी आज लग्नाची पहिली रात्र साजरी करावी की उद्या, त्याने काहीच फरक पडत नाही. आज वीरवर कोणता तरी वेडसर ध्यास सवार झाला होता. तो स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवू शकत नव्हता. त्याचं बोलणं ऐकून तृप्तीच्या कपाळावर आट्या आल्या आणि ती संतापून म्हणाली, वीर, तुला खोटा समज झाला आहे की मी लग्नाआधीच तुला माझ्या शरीराचा स्पर्श करून देईन. मान्य आहे, लग्न झाल्यावर तुला काही अधिकार मिळतील, पण लग्नाआधी मात्र तुला माझ्या शरीरालाही हात लावू देणार नाही. इतकं बोलून तृप्तीने झटक्यात आपले हात सोडवले आणि दरवाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण तात्काळ वीरने तिला पकडलं आणि उचलून पुन्हा बेडवर फेकून दिलं. वीरचं असं रूप पाहून तृप्तीच्या डोळ्यात भीतीची छाया पसरू लागली. त्याचवेळी वीरने तिच्या हातांना घट्ट पकडलं आणि म्हणाला, तृप्ती, तू याच लायक आहेस. तू कधीच माझ्या प्रेमाच्या लायक नव्हतीस. जर तुला नको असेल तर मी तुला जबरदस्तीने मिळवू तर शांतपणे स्वतःला माझ्या हवाली कर. नाही तर मला जबरदस्ती करायलाही काहीच अडचण नाही. तृप्ती, तू माझी होणारी पत्नी आहेस ना? आणि उद्या आपलं लग्न होणारच आहे. त्यामुळे एक नवरा म्हणून मला तुझ्यावर संपूर्ण अधिकार आहे. पण तृप्तीने वीरच्या या विकृत विचारांवर नकारार्थी मान हलवली. तिच्या नकाराने वीरच्या डोळ्यात लालसर संताप दाटला आणि तो वेगाने पुढे आला. त्याने तृप्तीचे ओठ आपल्या ओठात कैद करून तिच्या ओठांचा रस पिऊ लागला. तृप्तीने तडफडून सुटण्याचा प्रयत्न केला आणि तडफडत म्हणाली, वीर, हे तू काय करत आहेस? फक्त एकच दिवस उरला आहे आपल्या लग्नाला. त्यानंतर तू माझ्यावर हक्क ठेवणारच आहेस. मी स्वतः तुला विरोध करणार नाही, पण आज तरी मला हात लावू नकोस. पण तृप्तीच्या बोलण्याचा वीरवर काहीच परिणाम झाला नाही. तृप्तीने त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न केला, पण एक बलवान पुरुष असलेल्या वीरसमोर ती पूर्णतः हतबल ठरली. तिच्या सलवारचं बटन खोलत वीरच्या हातांनी तिच्या पाठीचा प्रवास सुरू केला आणि आपल्या संपूर्ण ताकदीने विरोध करूनही तृप्तीला सुटका मिळाली नाही. पुढच्या क्षणी वीरने आपल्या ओठांना तृप्तीच्या पाठीवर टेकवलं आणि त्याच्या त्या कृतीने तृप्ती वेदनांनी किंचाळून उठली. तिच्या ओरडण्याने संपूर्ण खोली हादरली, कारण वीरच्या वेडसर वासनेने तृप्तीवर संपूर्ण ताबा मिळवला होता. तृप्ती एक मृत व्यक्तीसारखी बेडवर पडून राहिली. काही वेळानंतर तृप्ती आपल्या खोलीत बेडवर बसून रडत होती. रडून तिचे डोळे सुजले होते. तिने मरून रंगाचा लेहंगा परिधान केला होता, पण अध्यात्मिक रडण्यामुळे तिचा चेहराही मरून रंगाचा दिसू लागला. तिला वाटू लागलं की तिच्या नसांमधलं रक्त गोठून गेलं आहे. तिच्या श्वासांचा वेग अनियमित झाला होता, कारण काही वेळ आधीच तृप्तीची अब्रू, तिचा स्वाभिमान आणि तिचा गौरव एका अशा व्यक्तीने ओरबाडलं होतं जो तिचा होणारा नवरा होता आणि तिच्या सन्मानाचा रक्षक असायला हवा होता. पण आज हाच रक्षक एक भक्षक बनला होता आणि त्याने तृप्तीच्या सन्मानासोबत असा खेळ केला होता की तृप्ती जमिनीवर लोटांगण घालत होती. स्वतःच्या आत्मसन्मानाच्या विटंबनेने ती पूर्णतः कोलमडली होती. तिची प्रतिष्ठा, तिचं शील आणि तिचा स्वाभिमान सगळं काही धुळीस मिळालं होतं. तृप्तीची आई तिच्या खोलीत आली. त्या खूप सुंदर दिसत होत्या, कारण तृप्तीनेच त्यांना स्वतःच्या आवडीचं नवं जोडकं दिलं होतं. तृप्ती आपल्या लग्नाबद्दल अत्यंत उत्साही होती. तिच्या मनातही या सगळ्या स्वप्नांचा गुच्छ होता, जे प्रत्येक मुलीच्या मनात असतात. पण अचानकच वीरच्या वेडसर वागण्याने तिची सगळी स्वप्न चुरगळून गेली होती. आयुष्याने तृप्तीसोबत एवढा मोठा खेळ केला होता की ती कोणालाही सांगू शकत नव्हती की तिच्यासोबत काय घडलं आहे, आणि जर तिने सांगितलंच तरी कदाचित कुणी तिच्या बोलण्यावर विश्वासच ठेवला नसता.
आणि जर कोणी विश्वास ठेवलाही तरी त्याने काहीच फरक पडणार नव्हता, कारण एका दिवसानेच तिचं लग्न वीरसोबत होणार होतं. खरं तर तृप्तीचं लग्न 5 वर्षांपूर्वीच वीरसोबत झालं होतं. जेव्हा तिच्या वडिलांचं निधन झालं तेव्हा वीर हा तृप्तीच्या वडिलांच्या जवळच्या मित्राचा मुलगा होता आणि दोन्ही कुटुंबांमध्ये घरासारखे नातेसंबंध होते. तृप्तीचा आई वडील 4 मुलींचे पालनपोषण करत होते, पण त्यांना मुलगा झाला नव्हता. तृप्ती आपल्या बहिणींमध्ये सर्वात मोठी होती. तिच्या वडिलांनी आपल्या मुलींसाठी चांगलं जीवन निर्माण करण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता आणि कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नव्हती. पण जेव्हा ते इस्पितळाच्या बेडवर जीवन आणि मृत्यूच्या काठावर उभे होते तेव्हा त्यांनी आपल्या जवळच्या मित्राला अशोकला बोलावलं. त्याच वेळी वीरही आपल्या वडिलांसोबत इस्पितळात होता. तृप्तीच्या डोळ्यांतून अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते, कारण ती आपल्या वडिलांवर प्रचंड प्रेम करत होती आणि त्यांच्या लाडक्या मुलींपैकी होती. तिच्या वडिलांनी आपल्या मित्राचा हात हातात घेतला आणि म्हणाले, अशोक, आपण दोघांनी कायम एकमेकांच्या मुलांना आपल्या मुलांसारखं प्रेम दिलं आहे, पण माझ्या जाण्यानंतर माझ्या मुली पूर्णतः एकट्या होतील. माझ्या मित्रा, वचन दे की तू माझ्या मुलींना कधीही एकटं सोडणार नाहीस. हे ऐकून वीरच्या वडिलांच्या डोळ्यातही पाणी आलं. त्यांचं आपल्या मित्रावर निस्सीम प्रेम होतं. दोघं फक्त मित्रच नव्हते तर सख्या भावांपेक्षा अधिक घट्ट नात्यात होते. ते म्हणाले, दीपक, तू असं का बोलतो आहेस? मी तुझ्या मुलींना कधी परक समजलंच नाही. मी माझ्या मुलासाठी, वीरसाठी तृप्तीचा हात मागतो आणि तुला वचन देतो की तुझ्या मुली माझ्या संरक्षणात राहतील. हे ऐकून तृप्तीच्या वडिलांना समाधान वाटलं, पण तृप्ती आश्चर्यचकित झाली, कारण तिने वीरला कधीही त्या नजरेने पाहिलं नव्हतं. पण मोठ्याने निर्णय घेतला होता आणि तिच्या वडिलांकडे फारसा वेळही उरला नव्हता. ते आपल्या डोळ्यांसमोर आपल्या लाडक्या मुलीचं लग्न पाहू इच्छित होते. काही तासातच इस्पितळाच्या खोलीत साध्या पद्धतीने तृप्ती आणि वीरचं लग्न लावून दिलं गेलं. या प्रकारे तृप्ती वीरची बालिका वधू बनली. तृप्तीला माहीत होतं की वीर एक चांगला माणूस आहे आणि एक चांगला जीवनसाथी ठरू शकतो आणि शेवटी हे तिच्या वडिलांचं शेवटचं इच्छापत्र होतं, जे तिने आनंदाने स्वीकारलं. तृप्तीची सर्वात मोठी चूक होती की तिने कधीच वीरला सांगितलं नाही की ती या नात्यात आनंदी आहे. जेव्हा जेव्हा वीर तिच्याशी बोलण्याचा किंवा तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा ती त्याला कठोरपणे दूर करत होती. तृप्तीच्या या वागण्याने वीर वैतागून मागे हटायचा. लग्नानंतर लगेचच तृप्तीच्या वडिलांचं निधन झालं. त्यांच्या जाण्यानंतर तृप्तीला घरातील मोठ्या मुलीची आणि एक मुलाची दोन्ही जबाबदारी पार पाडावी लागली. तिला हे सहन होत नव्हतं की कुणी त्यांच्या घराच्या प्रतिष्ठेबद्दल काही चुकीचं बोलावं किंवा लोकांना असं वाटावं की वडिलांशिवाय मुली बेशिस्त होतात. तृप्ती वीरची बालिका वधू होती, पण जेव्हा जेव्हा वीर तिच्या घरी यायचा तेव्हा तृप्ती स्वतःला खोलीत बंद करून घ्यायची, कारण तिला वीरचं असं सतत तिच्या घरी येणं अजिबात आवडत नव्हतं. लोक काय म्हणतील ही भीती तृप्तीला फार त्रास देत होती. जेव्हा तुमचं मन साफ असतं तेव्हा लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टीही तुमचं मन अस्वस्थ करू शकतं आणि हेच तृप्तीच्या बाबतीतही घडत होतं. तृप्ती पूर्णपणे विसरली होती की ती आणि वीर एका पवित्र आणि वैध नात्यात जोडले गेले होते. ती वीरला कधीही कोणतीही मृदुता किंवा जिव्हाळा दाखवू इच्छित नव्हती, कारण तिला असं वाटत होतं की तो एक पुरुष आहे आणि जर तिने त्याला प्रोत्साहन दिलं तर तो भलताच भावूक होईल. आणि शिवाय ती अजूनही आपल्या सासरी गेली नव्हती. फेऱ्यांचा आणि विधींचा काहीच कार्यक्रम झाला नव्हता. इस्पितळात फक्त वीरने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं आणि तिच्या भांगात कुंकू भरलं होतं. तृप्तीच्या वडिलांच्या निधनानंतर वीरच्या वडिलांनी तृप्तीच्या आईला सांगितलं, तृप्ती आमची अमानत आहे आणि ती अजून तुझ्या घरीच राहील. जेव्हा दोघेही मोठे होतील तेव्हा आम्ही मोठ्या थाटामाटात लग्न करू आणि तृप्तीला आमच्या घरी घेऊन येऊ. याच गोष्टीची तृप्तीला भीती वाटत होती. तिला असं वाटत होतं की जर ती वीरशी सौम्यपणे वागली, त्याच्याशी हसून बोलली तर कदाचित तो भडकू शकेल. म्हणूनच ती सासरी जाण्याआधी त्याच्याशी कोणतंही नातं ठेवू इच्छित नव्हती. वीर आणि तृप्ती एकाच युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत होते. वीर MBA करत होता तर तृप्ती मास्टर ऑफ सायन्समध्ये शिक्षण घेत होती. पण एकाच युनिव्हर्सिटीत शिकत असूनही तृप्तीने वीरशी एकदाही भेट घेतली नव्हती. वीर तृप्तीसाठी एक कसोटी झाला होता. ती जितकी त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती तो तितकाच तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. पण तृप्तीला भीती वाटत होती, जर कधी तिच्या भावना अनावर झाल्या तर ती स्वतःवर ताबा ठेवू शकणार नाही. शेवटी ते दोघंही तरुण आणि सुंदर होते. वीर तर लहानपणापासून तृप्तीवर प्रेम करत होता. लग्नानंतर तृप्तीच्याही मनात वीरसाठी प्रेम उमटू लागलं होतं आणि ही तर एक स्वाभाविक गोष्ट होती. पण तृप्तीने आपल्या आयुष्यात सर्वात मोठी चूक ही केली की तिने कधीच वीर समोर आपल्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. ती दुनियेच्या बोलण्याला घाबरायची. तिच्या कुटुंबावर कोणीही बोट ठेवलं तर तिला हे सहन झालं नसतं. तृप्तीच्या मते घरातील मोठी बहीण ही आपल्या लहान भावंडांसाठी एक आदर्श असते.
ती अशी चिमणी असते जी आपल्या पंखाखाली आपल्या भावंडांना सुरक्षित ठेवते. तिला वीर सोबत जवळीक वाढवून आपल्या लहान बहिणींना चुकीचा संदेश द्यायचा नव्हता. म्हणूनच तिने आपल्या भावना हृदयाच्या खोलवर दडवून ठेवल्या होत्या. तृप्ती आणि वीरच्या लग्नाला 2 वर्ष उलटून गेली होती. या 2 वर्षात वीरने तृप्तीच्या कठोरपणाची भिंत तोडण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता, पण तृप्तीने त्या भिंतीला कधीही तडे जाऊ दिले नाहीत आणि याचाच परिणाम तिला आपल्या लग्नाआधी भोगावा लागला. तिच्या एका चुकीच्या निर्णयाने आज ती आपल्या पायावर उभी राहू शकत नव्हती. त्या रात्री तृप्तीला आपल्या चुकीची जाणीव झाली, कारण तिच्या थंड वागण्याने वीरने तिच्या प्रेमाचा अर्थ तिरस्कार असा घेतला. त्याला असं वाटायला लागलं की तृप्ती त्याला एक हलका आणि कमीपणाचा माणूस समजते, म्हणूनच ती त्याला जवळ येऊ देत नाही. म्हणतात ना, पुरुषाचा अभिमान फार मजबूत असतो आणि त्याला वेडसर क्रूरतेत बदलायला वेळ लागत नाही. हेच वीर सोबत घडलं होतं. त्याच्या मनातील गर्व हा जुनूनमध्ये बदलला आणि त्याचा हा वेडसर जुनून तृप्तीवर असा तुटून पडला की त्याने फक्त तिच्या इज्जतीलाच नव्हे तर तिच्या आत्म्यालाही ठेचून टाकलं. पण तृप्तीला माहीत होतं की वीरच्या या क्रूरतेमागे नेमकं काय कारण होतं. कारण तृप्तीच्या लग्नाआधीच्या आठवड्यात अशी एक घटना घडली होती जी वीरच्या संतापाचा मुख्य कारण बनली होती. जेव्हा तृप्ती आणि वीरने आपली मास्टरची पदवी पूर्ण केली तेव्हा दोन्ही कुटुंबांमध्ये त्यांच्या लग्नाबद्दल चर्चा सुरू झाली. या 5 वर्षात तृप्तीनेही आपल्या मनात वीरसाठी एक खास जागा निर्माण केली होती, पण तिने एकदाही वीर समोर आपल्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. उलट जेव्हा वीर तिच्या समोर यायचा तेव्हा ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून निघून जायची. तिने कधीच विचार केला नाही की मी याच्या भावनांकडे इतकं दुर्लक्ष करते. त्याने माझ्या मनातल्या गोष्टी समजायच्या तरी कशा. लग्नाचा दिवस जसजसा जवळ येत होता तसतसं तृप्तीच्या मनातही नव्या नव्या भावनांचं वादळ उठू लागलं. ती आतून खूप खुश होती, कारण ती ही वीरवर खूप प्रेम करत होती, पण तिच्या शब्दांनी आणि कृतींनी ती भावना कधीही दाखवली नाही. तृप्तीला हे चांगलंच माहीत होतं की वीरचं प्रेम तिच्यासाठी एक वेडसर ध्यास होतं. तो अनेकदा आपल्या मनातलं प्रेम तिला सांगण्याचा प्रयत्न करायचा, पण तृप्तीच्या थंड प्रतिसादामुळे तो शांत बसायचा. त्याउलट तृप्तीचं वीरवरील प्रेम इतकं पवित्र होतं की तिला ते व्यक्त करायलाही भीती वाटत होती. तिला हेही वाटायचं की जर तिच्या भावना उघड झाल्या तर तिचं मन बंड करेल. तृप्तीला आपल्या 3 लहान बहिणी होत्या आणि तिला त्यांच्या प्रतिष्ठेचाही विचार करावा लागत होता. ती कधीच हे होऊ इच्छित नव्हती की तिच्यामुळे कोणी तिच्या विधवा आईबद्दल किंवा कुटुंबाबद्दल काहीही वाईट बोलेल. या सगळ्या भीतीमुळे तृप्तीने तब्बल 4 वर्ष आपल्या प्रेमाला आपल्या हृदयाच्या गाभ्यात दडवून ठेवलं. तिने कधीच कोणालाही हे जाणवू दिलं नाही की ती ही वीरवर खूप प्रेम करते. 5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शेवटी तो दिवस जवळ येत होता आणि जसजशी लग्नाची तारीख जवळ येत होती तसतशी तृप्तीची अधीरता आणि अस्वस्थता वाढू लागली. तिने ठरवलं होतं की लग्नाच्या पहिल्या रात्री जर वीर माझ्यावर नाराज असेल तर मीच पुढाकार घेईन. समाजात जरी हे मान्य नसलं तरी तिला वाटलं की तिने 5 वर्ष वीरला खूप त्रास दिला आहे आणि आता त्याचं सगळं रुसवे फुगवे दूर करणं हे तिचं कर्तव्य आहे. पण त्या रात्रीच्या येण्याआधीच तृप्तीच्या स्वप्नांवर पाणी फिरलं. लग्नाला 1 आठवडा बाकी असताना जेव्हा ती आई आणि बहिणींसोबत लग्नाचा पोशाख आणायला जाण्यासाठी तयार होत होती तेव्हाच वीर अचानक कुठल्याही परवानगीशिवाय खोलीत शिरला. तेव्हा तृप्ती आपल्या केसांना कंगवा करत होती. जेव्हा तिने मागे वळून पाहिलं तिला वीरच्या डोळ्यात एक वेगळीच नशा दिसली. जणू तो काहीतरी बोलायला आला होता. तो हळूहळू तिच्या जवळ आला. तेव्हा तृप्तीला वाटलं कदाचित माझ्या सौंदर्याने तो मोहून गेला आहे. वीरने दोन्ही हात तृप्तीच्या खांद्यावर ठेवले आणि म्हणाला, तृप्ती, मला तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे. याआधी तो काही बोलला असता तृप्तीने त्याला मध्येच तोडत कठोर शब्द टाकले. मला माहीत आहे की वीर तुला काय बोलायचं आहे, पण लग्नाआधी हे सगळं शक्य नाही. तू 5 वर्ष वाट पाहिली आहेस, तर आता फक्त 4 दिवसांची वाट पाहू शकत नाहीस का? तृप्तीच्या या कडवट शब्दांनी वीरच्या चेहऱ्यावर संताप उमटला. तो चिडून म्हणाला, तृप्ती, हे विसरू नकोस की मी तुझा नवरा आहे आणि मी तुझ्यासोबत काहीही केलं तरी ते योग्यच ठरेल. तू मला रोखणारी कोण आहेस? कदाचित वीर काही वेगळंच बोलण्यासाठी आला होता, पण तृप्तीच्या कठोर वागण्याने त्याच्या शब्दांचा रोखच बदलून टाकला. त्याच्या डोळ्यातल्या प्रेमाच्या नशेची जागा आता संतापाने घेतली. त्याने तिच्या खांद्याला घट्ट पकडून तिला हलवलं आणि म्हणाला, खूप मोठी समजतेस ना स्वतःला. जर मी ठरवलं तर एका मिनिटात तुझा हा सगळा अहंकार चूर करेन. जेव्हा एखाद्या पुरुषाच्या अहंकाराला ठेच पोहोचते तेव्हा तो सगळी बंधनं तोडतो. म्हणून मला तुला जबरदस्तीने झुकवायला भाग पाडू नकोस. तो एक खोल श्वास घेत पुढे म्हणाला, मला खूप दिवसांपासून जाणवत आहे की लग्नानंतर तू स्वतःला फार वर समजू लागली आहेस. आज वीरच्या मनात जे काही होतं ते बाहेर पडत होतं. त्याच्या अहंकाराने आणि वेदनेने प्रेमाच्या जागी संताप घेतला होता
आणि हा संताप एका प्रलयासारखा तृप्तीवर तुटून पडला. जेव्हा मी तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तू मला असा नजरेआड करतेस जसं मी कुठल्या तरी अछूत रोगाचा शिकार आहे. वीरच्या शब्दात संताप आणि वेदना स्पष्ट दिसत होती. हो, मान्य आहे की आपलं लग्न अजून काही दिवस दूर आहे, पण त्याआधी आपण कमीत कमी चांगले मित्र तरी होऊ शकतो ना. पण तू तर मला त्या लायकही समजत नाहीस. खरं सांगू, आता मला असं वाटतं की तू माझ्या प्रेमाच्या लायकच नाहीस. हे म्हणताच वीरने तिच्या खांद्याला हलकं झटकून दिलं. वीरच्या या शब्दांनी तृप्तीचं स्वतःवरचं नियंत्रण सुटलं. तिने संतापाच्या भरात त्याच्या गालावर एक जोरदार चापट मारली. त्याची वीरला कदाचित कल्पनाही नव्हती. तो आपला हात गालावर ठेवून तृप्तीकडे रोखून पाहत होता, जणू काही त्याच्या विश्वासावरच कोणीतरी घाला घातला आहे. पण तृप्तीने त्याला एक शब्दही न बोलता खोलीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. थोड्या वेळापूर्वीच तृप्ती अतिशय आनंदी होती, कारण ती आपल्या स्वप्नातलं लग्नाचं जोडकं घेणार होती. तिच्या डोळ्यात हजार स्वप्न होती, पण वीरच्या कठोर शब्दांनी ते सर्व स्वप्न तुकडे तुकडे गेली. कारण ती त्या मुलींमधली नव्हती ज्या पुरुषांच्या कडवटपणाला गोडसर स्वभावाने गिळून टाकतात. आज 3 बहिणी अतिशय उत्साहात होत्या. दिदी, लेहंग्याचा रंग कोणता असावा असं ते पुन्हा पुन्हा विचारत होत्या. पण तृप्ती मात्र फक्त एक खोटं हसू आणून त्यांना उत्तरं देत होती. ती घराच्या दिशेने चालत होती आणि ती जवळजवळ रडण्याच्या काठावर पोहोचली होती. आईने विचारलं, काय झालं ग, अशी का उदास दिसतेस? तृप्तीने डोकेदुखीचं कारण देऊन काहीही बोलणं पसंत केलं नाही आणि तिने स्वतःला खोलीत बंद करून घेतलं. तिच्या मनात एकच विचार येत होता, मी काहीतरी मोठी चूक केली आहे का? तिचं हृदय वेगाने धडधडत होतं. शेवटी वीर हा तिचा होणारा नवरा होता आणि फक्त एका आठवड्यानंतर ती त्याच्या घरी नवरी बनून जाणार होती. ती रात्री उशिरापर्यंत विचार करत राहिली. शेवटी रात्री 2 वाजता तिने वीरला कॉल केला. ही पहिलीच वेळ होती जेव्हा तिने स्वतःहून त्याला फोन केला होता. पण वीरने फोन उचलला नाही. कदाचित तो झोपला असेल हे विचार करून तिने पुन्हा कॉल लावला. यावेळी वीरने फोन उचलला. तो अर्धवट झोपेत होता. त्याच्या आवाजातून थकव्याची झलक दिसत होती. कोण आहे? ती हळू आवाजात म्हणाली. वीर, मी तृप्ती बोलते. हे ऐकताच वीर झटकन जागा झाला. थोडा वेळ तो शांत राहिला. शेवटी त्याने थंड स्वरात विचारलं, आत्ता का फोन केला आहेस? तृप्ती अतिशय सौम्य शब्दात म्हणाली, वीर, मी तुला थप्पड मारून चुकीचं केलं ना? प्लीज मला माफ कर. आय एम रिअली सॉरी. थोडा वेळ दोघांमध्ये शांतता पसरली. मग वीरने खोल श्वास घेत उत्तर दिलं, फक्त माफी मागून काही होणार नाही. लग्नाच्या 1 दिवस आधी तुला माझ्या सांगितलेल्या ठिकाणी यावं लागेल. जर तू नाही आलीस तर मी तुला कधीही माफ करणार नाही. हे ऐकताच तृप्ती अधिकच अस्वस्थ झाली. तिच्या मनात अनेक प्रश्न उमटू लागले. वीर मला कुठे आणि का बोलवत आहे? त्याच्या या विचित्र मागणीने तृप्तीला अस्वस्थ केलं. पण तरीही ती वीरकडून कोणत्याही चुकीच्या गोष्टीची अपेक्षा करू शकत नव्हती. शेवटी तो तिचा होणारा नवरा होता, जो तिला मनापासून प्रेम करतो. पण तृप्तीची ही चुकीची समजूत फार लवकर दूर होणार होती. वीरने तृप्तीला एका हॉटेलमध्ये बोलावून घेतलं आणि त्याचा पुरुषी अहंकार बाहेर आला. त्यामुळे त्याने तृप्तीसोबत ते सगळं केलं जे त्या दोघांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच त्यांचं लग्न झाल्यानंतर पहिल्या रात्री बाईला हवं होतं. तृप्तीने या सगळ्या गोष्टींसाठी खूप विरोध केला होता, पण वीरला आता स्वतःवर संयम ठेवता आला नाही. तृप्तीला हे सगळं सहन झालं नाही. त्यामुळे ती बेडवर निश्चित बसली होती. तिचं शरीर तापाने गरम झालं आणि डोळे सतत पाण्याने भरत होते. तिला विश्वासच बसत नव्हता की वीर तिच्या अशा भावनिक कमकुवतपणाचा फायदा घेऊ शकेल. इतक्यात आई खोलीत आली आणि प्रेमाने विचारलं, काय झालं तृप्ती? मी पाहते की कालपासून तू उदास आहेस. तृप्तीने बळजबरीने हसत उत्तर दिलं, काही नाही आई, फक्त थोडी थकल्यासारखं वाटतंय, म्हणून जरा आराम करायचा आहे. आईने तिच्या कपाळावर हात फिरवत प्रेमाने म्हटलं, मला तुझा खूप अभिमान वाटतो. अशाच मुली आपल्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल करतात. उद्या मी तुझ्या जबाबदारीतून मुक्त होईन आणि मग तुझ्या लहान बहिणीबद्दल विचार करेन. मी फक्त देवाकडे एवढीच प्रार्थना करते की त्यांनाही वीरसारखा नवरा मिळावा. आईचे हे शब्द ऐकताच तृप्तीचं काळीज जोरात धडधडू लागलं. वीरसारखा नवरा? नाही, मी हे कधीच माझ्या बहिणींसोबत होऊ देणार नाही. शेवटी ती वेळ आली होती जेव्हा तिचं तन आणि मन दोन्ही वीरचं होणार होतं. वीर आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे त्याच्या वडिलांनी लग्नाच्या तयारीत कोणतीही कसर सोडली नव्हती. लग्नाच्या सगळ्या विधी सुरू झाल्या, पण तृप्ती फक्त एक रोबोटसारखी वागत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंदाचा लवलेशही नव्हता. तिच्या हृदयात एक नव्या नवरीचे कोमल भावना सुद्धा नव्हत्या. तिच्या नवऱ्यासोबत गृहप्रवेश करण्याची इच्छा तिच्या मनातून पूर्णपणे नष्ट झाली होती. ती वीरचं तोंडही पाहू इच्छित नव्हती. तिच्या मनात फक्त एकच प्रश्न घुमत होता, मी वीरसोबत आयुष्यभर कसं जगू शकते? शेवटी तृप्ती वीरची बायको म्हणून त्याच्या खोलीत आली. तिचं शरीर अजूनही तापाने तापत होतं आणि डोळे जळत्या निखाऱ्यांसारखे लाल झाले होते. तिच्या मनात एका ज्वालामुखीसारखा संताप उसळत होता. तिला असं वाटत होतं की ती सर्व काही उद्ध्वस्त करेल. रात्री 10 वाजता खोलीचं दार हळूवार उघडलं
वीर शांतपणे तिच्या दिशेने चालत आला. तो जशी तिच्या जवळ आला, तृप्तीने तिचा चेहरा बाजूला फिरवला. वीर तिच्या शेजारी बसला आणि शांतपणे तिला पाहू लागला. त्याने हळूच तृप्तीचा हात धरला. ती क्षणभर दचकली. तिला वाटलं जसं तिला विजेचा झटका बसला असेल. तिने ताबडतोब त्याचा हात झटकून टाकला. तृप्ती वीरकडे तिरस्काराने पाहत होती. तुम्ही सगळे पुरुष सारखेच असता. कमकुवत स्त्रियांच्या भावनांशी खेळणं या पलीकडे तुम्हाला काहीच येत नाही. तुम्हाला एकदाही जाणवलं नाही की ती मुलगी आतून तुम्हाला किती प्रेम करत असेल. पण आज मला स्वतःचाच तिरस्कार वाटतो की मी इतक्या सुंदर भावनेला इतक्या निकृष्ट माणसासाठी खर्च केलं. तू माझ्या प्रेमाच्या लायक नाहीस वीर. आणि जर तुला वाटत असेल की मी कमकुवत आहे आणि पुन्हा तुझ्या गुन्ह्यांचं बळी पडेन, तर ती तुझी सर्वात मोठी चूक असेल. आज मी तुझ्यासोबत तुझ्या घरी आले आहे, पण तू मला हात लावण्याचा प्रयत्नही करू नकोस. नाहीतर मी जोरात आरडाओरडा करून संपूर्ण घर उठवेन. तृप्तीच्या डोळ्यात संताप आणि वेदना स्पष्ट दिसत होती. तसंच वीरही तिला शांतपणे गडद नजरेने पाहत होता. त्याने एक खोल श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाला, त्या दिवशी जेव्हा तू मला थप्पड मारली होतीस तेव्हा मला स्वतःवर नियंत्रण ठेवणं खूप कठीण झालं होतं. मी फक्त तुला सांगायला आलो होतो की मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो. पण तू कदाचित प्रत्येक पुरुषाला सारखंच समजलंस. माझ्याबद्दलही तसंच विचार केलेस की मी तुझा गैरफायदा घेईन फक्त कारण तू माझी पत्नी आहेस. जर मला तसं करायचं असतं तर मी खूप आधीच केलं असतं. पण मी तुझ्यावर प्रेम केलं होतं, त्यामुळे कधीच तुला जबरदस्तीने मिळवण्याचा विचारही केला नव्हता. त्याच्या आवाजात खोल वेदना होती. तो पुढे म्हणाला, पण जेव्हा तू मला सगळ्यांसमोर थप्पड मारलीस तेव्हा तुझ्या त्या एका हाताने माझ्या अहंकाराला ठेच पोचवली होती. त्याच अहंकाराच्या बदल्यात मी माझ्यातली संपूर्ण माणुसकी हरवून बसलो होतो. त्या दिवशी मी शुद्ध हरपून बसलो होतो. सैतान पूर्णतः माझ्या डोक्यावर स्वार झाला होता. मी कधीच विचार केला नाही की आपल्या नात्याचा पाया किती पवित्र आहे. आणि जेव्हा मी ते सर्व करून बसलो जे मला कधीच करायला नको होतं, तेव्हापासून मला एक क्षणही मनशांती मिळाली नाही. कदाचित मी खरं तुझ्या क्षमेला पात्र नाही. म्हणूनच या घरात तू आरामात राहा. कारण तू फक्त माझी पत्नी नाहीस, तर या घराची लक्ष्मी सुद्धा आहेस. माझ्या मनाची राणी आहेस. आणि मी काल रात्री तुझा जो अपमान केला तो मी कधीही विसरणार नाही. मी तुझी माफी मागणार नाही, कारण मी माफीसाठी पात्र नाही. हे बोलून वीर खोलीतून निघून गेला. तृप्ती या सगळ्या प्रकाराने सुन्न झाली होती. तिला वाटत होतं की वीर आजही तिला त्या रात्रीसारखाच वागवेल आणि कायम तिच्या आयुष्यात एक अत्याचार बनून राहील. म्हणूनच ती त्याच्यासमोर एवढ्या ताकदीने उभी राहिली होती, जेणेकरून तो तिला पुन्हा कमजोर समजू नये. पण आज त्याने तिच्या शरीराला हातही लावला नाही. ती संपूर्ण रात्र वीर त्याच खोलीत बसून दारू पित राहिला. सकाळी वीरची आई तृप्तीच्या खोलीत आली. तिने तिच्या कपाळावर प्रेमाने हात ठेवत म्हणाली, तृप्ती बाळा, तुला खूप ताप भरलाय. तृप्तीने हळू आवाजात उत्तर दिलं, नाही मम्मीजी, फक्त थोडासा थकवा वाटतोय. थोडा आराम केला की मी ठीक होईन. आईने जेव्हा वळून वीरकडे पाहिलं, जो नुकताच वॉशरूममधून ओले केस घेऊन बाहेर आला होता, आईने थोडं आश्चर्याने विचारलं, वीर, तू कसा नवरा आहेस? तुझी पत्नी इथे तापाने फणफणत आहे आणि तुला कळलं सुद्धा नाही. वीरने अचानक तृप्तीकडे पाहिलं. त्याला खरंच कल्पना नव्हती की तृप्ती संपूर्ण रात्र तापाने तळपळत होती. त्याने हळूच तिच्या कपाळावर आपला गार हात ठेवला. तृप्तीला असं वाटलं जसं जळत्या निखाऱ्यावर थंड वाऱ्याचा झुळूक आली असावी. वीर आईकडे पाहत म्हणाला, आई, मी डॉक्टरला घरीच बोलावतो, कारण तृप्तीला खूप ताप भरलाय. ती माझ्यासोबत बाहेर जाऊ शकणार नाही. हे बोलून त्याने मोबाईल उचलला आणि फोन कानाला लावून खोली बाहेर गेला. वीरच्या आईने तृप्तीच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला. तिने मृदू आवाजात म्हटलं, तृप्ती बाळा, मला तुझी सासू नव्हे तर आईच समज. मी तुला कधीही सून म्हणून पाहिलं नाही, तर कायम माझ्या मुलीसारखंच मानलं आहे. मी तर देवाकडे तुझ्या बालपणातच तुझी मागणी केली होती की तू आमच्या वीरची पत्नी बनावीस. आणि वीर तर लहानपणापासूनच फक्त तुझंच नाव घेत होता. तिच्या मनात गोंधळ माजला होता. काय हा वीर खरोखरच वाईट आहे किंवा तो खऱ्या अर्थाने पश्चाताप करत आहे? या नव्या नात्याची एक चांगली सुरुवात होऊ शकेल का? वीरची आई हसत हसत तृप्तीला आपल्या मुलाच्या प्रेम कहाण्या सांगत होती. पण तृप्ती मात्र सगळं ऐकूनही त्याकडे दुर्लक्ष करत होती. कारण वीरने जे पाप केलं होतं ते एवढ्या सहजपणे माफ करता आलं असतं का? लग्नाला एक आठवडा उलटून गेला होता आणि घरातील सगळे हाच प्रश्न विचारत होते, अरे, तुम्ही हनीमूनसाठी कधी निघणार? या प्रश्नावर वीर गप्प बसून फक्त तृप्तीकडे पाहत होता. पण तृप्ती अस्वस्थ झाली, कारण ती तर वीर सोबत कुठेही जायला तयार नव्हती. ती तर त्याच्यासोबत एका खोलीत झोपण्यात सुद्धा तयार नव्हती. पण मग वीरने जे म्हटलं त्याने तृप्तीला मोठा धक्काच दिला. त्याने शांतपणे आईकडे पाहत म्हटलं, आई, या आठवड्यात आम्ही मनालीला जाणार आहोत. हे ऐकताच तृप्ती संतापाने त्याच्याकडे पाहू लागली. पण वीर शांत हसला आणि नाश्ता करत राहिला, जणू त्याला काहीच फरक पडत नव्हता. हळूहळू एक आठवडा उलटला आणि वीरच्या आईने दोघांसाठी भरपूर सामान तयार करून ठेवलं. त्यांनी तृप्तीला सांगितलं
बाळा, सगळं सामान नीट घेऊन जा, कारण तिथे खूप थंडी असते. फक्त असहाय्यतेने त्यांच्याकडे पाहत राहिली. नेहमीप्रमाणे ती पुन्हा एकदा परिस्थितीसमोर हतबल होती. शेवटी तो दिवस आला जेव्हा तिला वीरसोबत मनालीला जायचं होतं. मनालीमध्ये पोहोचल्यावर त्यांनी एका सुंदर हॉटेलमध्ये जेवण केलं. पण तृप्ती संपूर्ण वेळ शांत बसली होती, कारण ती वीरशी कोणतीही चर्चा करू इच्छित नव्हती. पण वीर मात्र अत्यंत नॉर्मल वागत होता, जणू त्यांच्यात काही घडलंच नव्हतं. त्याचा हा सहज स्वभाव तृप्तीला नकोसा वाटत होता. तिने शेवटी संतापाने विचारलं, वीर, तुला काय वाटतंय? मी इथे हनीमूनसाठी आले आहे का? पत्नीला हनीमूनला का नेतात हे तुला चांगलंच माहीत आहे. पण मी तुला सांगून ठेवते की तुझ्या त्या हेतूला मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. हे ऐकून वीर शांत हसला आणि म्हणाला, तृप्ती, तू काळजी करू नकोस. माझा अहंकार आता ठिकाणावर आलाय. तुझा राग शांत होईपर्यंत मी फक्त तुझी वाट पाहत राहीन. तृप्ती रागानेच म्हणाली, पण वीर, माझा राग आता कधीही शांत होणार नाही, कारण फक्त माझा अपमान नाही झाला तर माझ्या आत्म्यालाही ती पूर्णतः चिरडून टाकला आहेस. वीरने एक खोल श्वास घेत उत्तर दिलं, म्हणूनच मी तुला इथे घेऊन आलोय. मी असं ऐकलंय की मनालीच्या सुंदर निसर्ग दृश्यांमुळे तुटलेली हृदयही पुन्हा जुळतात आणि या थंडगार हवामानात माणसाला आपल्या जोडीदाराच्या मिठीत लपेटून घ्यावंसं वाटतं. हे ऐकताच तृप्तीचा राग 7व्या आसमानावर गेला. ती रागाने चमचा जोरात टेबलवर आपटून उठली. तिने पाय आपटले आणि रागात हॉटेलच्या बाहेर पडली. ती थेट गाडीत जाऊन बसली आणि मनात ठरवलं, मी वीरला एवढ्या सहजपणे माफ करणार नाही. ती स्वतःशीच म्हणाली, त्याने आपल्या अहंकाराला वाचवण्यासाठी माझ्या सन्मानाची राख रांगोळी केली आहे. त्याने माझ्या प्रेमाची चेष्टा केली आहे आणि आता वाट पाहत आहे की मी त्याला सहज माफ करेन. ही एवढी छोटीशी गोष्ट नव्हती जी तृप्ती सहजपणे विसरून वीरला पुन्हा आपलंसं करू शकली असती. वीर तृप्तीच्या मागे गाडीत जाऊन बसला आणि ती दोघं मनालीच्या दिशेने निघाली. मनालीमध्ये खूप थंडी होती. तृप्तीने मुंबईच्या हवामानानुसार हलके कपडे घेतले होते, पण इथे आल्यावर ती थंडीने अक्षरशः कापू लागली. त्यातच रस्त्यात आलेल्या मुसळधार पावसाने दोघांनाही भिजवलं. वीरने गाडीच्या डिक्कीतून पटापट एक उबदार शॉल काढली आणि ती थेट तृप्तीच्या खांद्यावर टाकली. तृप्तीची हालत खालावत होती. हॉटेलपर्यंत पोहोचता पोहोचता तृप्ती थंडीने अगदी बर्फासारखी गोठली होती. तिचं शरीर इतकी थंडी झेलू शकत नव्हतं. तिने पटापट कपडे बदलले आणि ताबडतोब उबदार पांघरून घेऊन झोपली. रात्रीचे 8 वाजले होते आणि वीरने तिची अवस्था पाहून खोलीतच जेवण मागवलं. त्याने तृप्तीसाठी गरम सूप ऑर्डर केलं होतं, पण तृप्ती इतकी अशक्त झाली होती की तिला स्वतःहून बेडवर टेकून बसणंही कठीण झालं होतं. वीरने तिला हलकेच कमरेला आधार देत बसवण्याचा प्रयत्न केला, पण तृप्तीने झटकन त्याचा हात दूर केला. दूर रहा माझ्यापासून. माझी काळजी करण्याची काहीच गरज नाही. वीरने दुःखाने फक्त मान हलवली आणि तो समोरच्या खुर्चीवर बसून गप्पपणे तृप्तीला पाहत राहिला. तृप्ती मोठ्या मेहनतीने सूपचे घोट घेत होती, पण तिचे हात अजूनही थरथरत होते. हे पाहून वीर मिश्किलपणे म्हणाला, मला माहीत नव्हतं की माझी पत्नी एवढी नाजूक आहे की तिला थोडासा हवामान बदलही सहन होत नाही. हे ऐकताच तृप्ती संतापाने त्याच्याकडे रोखून पाहू लागली. ती कशी तरी 2-3 चमचे सूप प्यायली आणि नंतर ते साईड टेबलवर ठेवलं. ती अत्यंत थकली होती. हे पाहून वीर उठला आणि तिच्या कपाळावर हात ठेवत म्हणाला, तृप्ती, तुला खूप ताप आलाय. तू मला आधी सांगितलंस का नाही? तृप्तीने रागाने उत्तर दिलं, मी म्हणाले ना, दूर रहा माझ्यापासून. तुला माझी चिंता करण्याची काहीच गरज नाही. पण वीरने आपल्या बॅगमधून पेन किलर काढली आणि तृप्तीच्या हातात ठेवली. ही घे आणि ही पाणीही. पण तृप्तीने नकार दिला. माझी इच्छा नाही औषध घ्यायची. तेव्हा वीरने कठोर स्वरात म्हटलं, जास्त नखरे करू नकोस, चुपचाप औषध घे. पण तृप्ती अजूनही हट्टी होती. मी सांगितलं ना, मला औषध नको आहे. पण वीर आता माघार घेण्यातला नव्हता. त्याने तिच्या चेहऱ्याला हलकसं धरलं आणि म्हणाला, ताबडतोब तोंड उघड. तृप्ती एका विचित्र संकटात सापडली होती. शेवटी तिला जबरदस्तीने तोंड उघडावं लागलं. वीरने अतिशय मृदुतेने तिच्या तोंडात गोळी ठेवली आणि नंतर हळूवार तिच्या ओठांवर पाण्याचा ग्लास टेकवला. मोठ्या कष्टाने तृप्तीने गोळी गिळली. ती झोपण्यासाठी पांघरून घेऊन पडली, पण तिचं शरीर अजूनही थरथरत होतं. हे पाहून वीर उठला आणि तिला अधिक घट्ट पांघरून दिलं. अजून एक गरम पांघरून हवं होतं. थोड्या वेळाने तृप्ती पुन्हा थरथर कापू लागली. तिने रजईतून डोकं बाहेर काढलं आणि म्हणाली, वीर, माझ्यासाठी अजून एक पांघरून हवंय. पण वीर शांतपणे म्हणाला, तृप्ती, माझ्याकडे अजून एक पांघरून तर नाही, पण माझ्याकडे थंडीपासून बचाव करण्याचा दुसरा उपाय आहे. वीरच्या डोळ्यात शरारत चमकू लागली. तो तृप्तीकडे पाहत हसत म्हणाला, तू अशी संतापून का बोलतेस? तुला थंडीपासून वाचवण्याचा उपाय सांगतो ना. हे ऐकताच वीर उठला आणि थेट तृप्तीच्या शेजारी बेडवर जाऊन झोपला. त्याने तृप्तीला हलकेच स्वतःच्या जवळ ओढलं. काही वेळाने तृप्तीच्या अंगाचा थरथर करणारा थंडपणा हळूहळू बंद झाला. आता तिला थंडीऐवजी घाम फुटू लागला होता. हे पाहून वीर हसत म्हणाला, बघ, तुला आता घाम येतोय.
म्हणजे तुझा तापही लवकरच उतरेल. तृप्तीने त्याच्या डोळ्यात संतापाने पाहत उत्तर दिलं. हेच ना, मुलीच्या कमकुवतपणाचा फायदा कसा घ्यायचा हे तुला चांगलंच ठाऊक आहे. शेवटी तू याच गोष्टीत तर माहीर आहेस, नाही का? त्या दिवशीही तसंच केलंस आणि आजही. पण वीरने तिच्या या तिरस्कारयुक्त शब्दांकडे दुर्लक्ष केलं. त्याने शांततेने उत्तर दिलं, तृप्ती, मी तुझा नवरा आहे आणि एक नवरा म्हणून माझी बायकोची काळजी घेण्याचा मला पूर्ण हक्क आहे. आणि आत्ताच तुला माझी गरज होती, नाही का? मी तुला असंच थंडीने कापत सोडून दिलं असतं का? तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. पण जर तुला माझ्यासोबत राहायचंच नसेल तर मी इथून निघून जातो. हे ऐकताच तृप्तीच्या श्वासाचा वेग थांबला. तिला हे शब्द तिच्या काळजाला भिडले. ती फक्त शांतपणे वीरच्या डोळ्यात पाहत राहिली. तृप्ती, तू मला कधीच माफ करणार नाहीस का? होय, मी मोठी चूक केली आहे, पण मी गुन्हेगार नाही. माझ्यासाठी तू 5 वर्षांपूर्वीच माझी पत्नी झाली होतीस. मला असं वाटलं होतं की तुला त्रास देऊन माझ्या पुरुषी अहंकाराला समाधान मिळेल. पण त्या दिवसानंतर मी एकही क्षण शांत झोपू शकलो नाही. त्या दिवशी फक्त काही तासांसाठी माझ्या डोक्यावर वेडेपणाचं भूत सवार झालं होतं. पण मी खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. हे प्रेम 2-4 वर्षांचं नाही, तर लहानपणापासूनचं आहे. मी कधीही तुला त्रास दिला नव्हता, पण त्या एका दिवसाने सगळं बिघडवलं. तुला माझ्या प्रेमावर विश्वास नाही ना, तर ये, माझ्या हृदयावर हात ठेवून बघ. हे बोलताच वीरने हलकेच तृप्तीचा हात धरला आणि त्याच्या छातीवर ठेवला. तृप्तीला जाणवलं की वीरचं हृदय वेगाने धडधडत आहे, तिच्या नावाने, तिच्यासाठी. तृप्तीच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ती वीरकडे पाहत म्हणाली, होय वीर, मी सुद्धा तुझ्यावर तितकंच प्रेम करते जितकं तू माझ्यावर करतोस. पण त्या एका रात्रीने माझ्या मनाला खूप मोठा धक्का दिला आहे. मी ती रात्र अजूनही विसरू शकले नाही. वीरने तृप्तीच्या डोळ्यात खोल पश्चाताप पाहिला. त्याने हळूवार तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, मला माहीत आहे तृप्ती, मी खूप तुला वेदना दिल्या आहेत आणि कदाचित मी स्वतःलाही कधी माफ करू शकणार नाही. पण आज मी तुला एक वचन देतो. ही माझ्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची चूक होती. आता मी तुझ्या इच्छेविना एकही पाऊल उचलणार नाही. जर तू मला माफ केलं नाहीस तर मी स्वतःलाही उद्ध्वस्त करून टाकेन. कारण तुझा राग, तुझी नफरत आता माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे. हे ऐकताच तृप्तीने झटदिशी त्याच्या ओठांवर बोट ठेवलं. तिच्या आवाजात दृढता होती. खबरदार वीर, जर पुन्हा तुझ्या मृत्यूविषयी बोललास तर मी तुला कधीच हरवू देणार नाही. तिने हळूवार स्वरात पुढे म्हटलं. वीर, नवरा बायकोच्या नात्यात फक्त प्रेमच महत्वाचं नसतं, तर सन्मान आणि परस्पर संमती सगळ्यात जास्त महत्वाची असते. प्रेम तर काळानुसार वाढत जातं, पण एकदा गमावलेला सन्मान परत मिळवता येत नाही. तू माझा नवरा आहेस आणि मला जरी वाटलं तरी तुझ्यापासून दूर जाऊ शकत नाही. पण पुन्हा पुन्हा माफी मागून मला अजून त्रास देऊ नकोस. जे झालं ते विसरून जाऊया आणि आपल्या नात्याला एक नवीन सुरुवात देऊया. हे बोलून तृप्तीने आपलं डोकं वीरच्या छातीत लपवलं आणि फुटफुटून रडू लागली. वीरने तिला आपल्या मिठीत घेतलं, पण आज त्याने तिला रडण्यापासून रोखलं नाही. तो तिचे केस मऊपणे कुरवाळत म्हणाला, रड तृप्ती, जितकं मन असेल तितकं रडून घे. तुझ्या मनातल्या प्रत्येक दुःख, वेदना, प्रत्येक टोचणारी आठवण या अश्रूंमध्ये वाहून जाऊ दे. कारण जोपर्यंत तुझं मन हलकं होत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यात खरा आनंद येऊ शकत नाही. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, आजच्या नंतर मी तुझ्या डोळ्यात पुन्हा अश्रू पाहू इच्छित नाही. वीरच्या डोळ्यातही अश्रू तरळले होते. तृप्तीने ते झटकन त्याच्या हातावर ठेवले आणि हळूच आपल्या कपाळावर लावले. ती हळू स्वरात म्हणाली, वीर, मी तुला आधीच सांगितलं होतं ना की पुन्हा असं बोलू नकोस. आता मला अजून एक वचन दे की जर माझ्यामुळे कधी तुझ्या डोळ्यात अश्रू आले तर तू मला एक जोरदार चापट मार, पण स्वतःच्या मृत्यूबद्दल कधीही विचार करायचा नाही. तुझ्या बोलण्याने माझा जीवच जातो. वीरने तिच्या हळव्या भावनेवर प्रेमाने हसत उत्तर दिलं. तृप्ती त्यानंतर हलकं हसली आणि म्हणाली, तू खरंच बरोबर होतास वीर. मनालीच्या या निसर्गाच्या साक्षीने तुटलेली हृदय पुन्हा जोडली जातात. येथील थंड वारं आपल्या प्रिय व्यक्तीला अजून जवळ यायला भाग पाडतं. हे ऐकताच वीरच्या डोळ्यात शरारत चमकली. तो हसत म्हणाला, तर मग उशीर कशाला करायचा? माझी राणी, या बाहूंनी तुला कधीपासून आपलंसं करायचं स्वप्न पाहिलं आहे. हे म्हणताच त्याने तृप्तीला आपल्या मिठीत ओढलं. आज त्यांच्या वर्षानुवर्षांच्या तुटलेल्या अंतराला शेवटी पूर्ण विराम मिळाला. वीरने हळूच तृप्तीच्या कपाळावर प्रेमाची मोहर उमटवली आणि तृप्तीनेही स्वतःला पूर्णपणे त्याच्या प्रेमाच्या मिठीत समर्पित केलं. हॉटेलच्या त्या खोलीत आज एक नवीन प्रेम कहाणी लिहिली जात होती. मनालीच्या थंडगार वाऱ्यांनीही हे पाहून हलकं हसत लाजून आपलं रुख दुसरीकडे वळवलं.